नमस्कार. आज आपण पाहणार आहोत साध्या पद्धतीमध्ये व्हेज बिर्याणी कशी करायची. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. ह्याच्यासाठी मी घेतलेले तेजपत्ता, आलं लसूण पेस्ट, मॅगी मसाला, जिरे, मोहरी, धनिया पावडर अर्थात धन पावडर, लवंग आणि काही भाज्या घ्यायच्या आहेत. जर तुमच्याकडे असतील त्या तुम्ही भाज्या घेऊ शकता. आणि शिमला मिरची असेल ती पण टाकू शकता, फ्लावर टाकू शकता, वाटाणे टाकू शकता, इतर ज्या गोष्टी असतील त्या तुम्ही टाकू शकता. आणि त्याच्यासोबतच मी ऑल स्पायसेस आणि मल्टीविटॅमिनची पानंही टाकलेली आहेत. त्याच्यानंतर कांदा कापून घेतलेला आहे आणि बटाटे कापून घेतलेले आहेत. गॅस सुरू केलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला कुकर ठेवतो आहे. जर तुम्हाला कुकरमध्ये भात लावायचा नसेल तर तुम्ही पातेल्यामध्ये लावू शकता. जसे तुम्हाला तुम्ही तांदूळ घेतले असेल, जितके जास्त जणांना तुम्हाला भात खायचा असेल त्याप्रमाणे तुम्ही कुकरची साईज किंवा पातेल्याची साईज वाढवू शकता. म्हणजे तसं कुकर ठेवू शकता. आता ह्याच्यामध्ये मी तेल टाकले. तेलाच्या जागी जर तुम्ही तूपही टाकू शकता. तुपाने भाताला चव आणखी चांगली येते. तर मी इकडे तेल वापरत आहे. कांदा कापून टाकलेला आहे, बटाटा चिरून टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि चांगलं डीप फ्राय करायचं आहे. त्यात फ्राय करून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यात जे काही आपण सामग्री घेतलेली होती ती सगळी आपण या कुकरमध्ये टाकायची आहे. त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट, कोरिएंडर पावडर अर्थातच धन पावडर, लवंग, तेजपत्ता हे सर्व काही आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि मॅगी मसालाही मी टाकलेला आहे. ऑल स्पाईसचं झाड नाही तर ऑल स्पाईसचं एक पान त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तेजपत्ता टाकलेला आहे आणि आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. आता ते ऑल स्पाईसबद्दल मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे. ऑल स्पाईसचं झाड कोणतं असतं आणि त्याचं पान कशामध्ये यूज केलं जातं, तर तो स्वतंत्र व्हिडिओ जाऊन आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही पाहू शकता. आणि याच्यामध्ये मॅगी मसाला मी टाकलेला आहे. एकदम जे इझिली अवेलेबल असतात घरामध्ये ज्या सामग्री असतात त्या छोट्या कमी सामग्रीमध्ये व्हेज बिर्याणी बनवून होते. फक्त एकच गोष्ट लागते ती म्हणजे दही. ह्याच्यामध्ये दही खूप महत्त्वाचा पार्ट रोल करत असतो. म्हणजे खूप महत्त्वाचं आहे ह्याच्यामध्ये दही नसेल तर व्हेज बिर्याणी होऊ शकत नाही. तर आणि भाज्या जेवढ्या भाज्या असतील तेवढं चांगलं. तर माझ्याकडे जी भाजी होती मी त्याच्यामध्ये टाकलेली आहे. शिमला मिरची असो किंवा फ्लावर असो तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्यात टाकू शकता. इतकंच की मी फक्त भाज्या कमी टाकलेल्या आहेत. आता हे मस्त ह्याच्यामध्ये मी तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि वरून तूप टाकलेलं आहे. बोलून तूप नाही. आणि आता हे आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यावरून आता आपण दही टाकत आहोत. आता ह्याच्यामध्ये 1 ग्लास किंवा अर्धा ग्लास मी ह्याच्यात पाणी ओतलेलं आहे. तुम्हाला जसं आवश्यक वाटेल तसं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. तुम्ही तांदळाचं प्रमाण किती घेतलं त्याच्यावर डिपेंड करतं की तुम्ही पाणी किती टाकणार आहोत किंवा दहीच्या पण प्रमाणावर तितकं ते डिपेंड करत असते. आता 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपण कुकर उघडणार आहोत आणि आपला भात कसा झाला हे आपण पाहणार आहोत. तर ही बघा आपली व्हेज बिर्याणी रेडी आहे. अगदी सोप्या भाषेमध्ये आणि कमी सामग्रीमध्ये आपली व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे. अतिशय सुंदर ही व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता पाऊस पडतो आहे आणि पावसाचा माहोल झाला आहे आणि इकडे सुंदर अशी व्हेज बिर्याणी आपल्या प्लेटमध्ये तयार आहे. असेच नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.